नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक या काही महत्त्वपूर्ण टॉपिकविषयी या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत तर हे 100+ प्रश्न असणार आहेत आणि हे आपण एकाच व्हिडिओमध्ये हे सर्व प्रश्न घेणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रातील समाजसुधारक हा जो टॉपिक आहे तर हा टॉपिक MPSC जिल्हा परिषद भरती याचबरोबर महाराष्ट्रामधील सरळ सेवा भरती 2023-24साठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये 100+ प्रश्न महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर बघा, प्रश्न पहिला आहे, 1927 साली महात्मा फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र कोणी लिहिले? योग्य उत्तर आहे ते म्हणजे पंढरीनाथ पाटील. पंढरीनाथ पाटील यांनी 1927 महात्मा फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र लिहिले होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे कोणास म्हणून ओळखले जाते? तर ते आहेत कोण? महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे म्हटले जाते. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी? 1883 1883. यानंतरचा पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कधी केली? तर 24 सप्टेंबर 1873 कुठे केली? तर पुणे या ठिकाणी. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 केली. महात्मा फुले यांनी ताराबाई शिंदे यांच्या कोणत्या ग्रंथाला पाठिंबा दर्शविला होता? तर तो ग्रंथ होता कोणता? स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना. महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली? तर महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली 3 ऑगस्ट 1848 पुणे या ठिकाणी, बुधवारपेठ. पुणेमधील बुधवारपेठ या ठिकाणी 3 ऑगस्ट 1848 महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्यावर कोणत्या पुस्तकाचा प्रभाव पडला होता? तर त्या पुस्तकाचे नाव आहे राईट्स ऑफ मॅन. हे कोणाद्वारे लिखित असलेले पुस्तक आहे? तर थॉमस पेन हे त्याचे लेखक आहेत, राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचे. आणि त्यांनी हा ग्रंथ कधी लिहिला होता? हे पुस्तक 1791. महात्मा फुले यांच्या प्रोत्साहनामुळे कोणी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची भारतातील पहिली मजूर संघटना स्थापन केली? तर कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. नारायण मेघाजी लोखंडे. पुढचा प्रश्न आहे, लहुजी राघोजी साळवे यांनी प्रार्थना गृहाची स्थापना कुठे केली? तर त्यांनी केली मांग पीर बाबा नावाने, रायगड या ठिकाणी लहुजी राघोजी साळवे यांनी प्रार्थना गृहाची स्थापना केली. महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाची प्रस्तावना स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिली आहे? तर महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब 1869 पुस्तक लिहिण्यात आले. तर या पुस्तकाची प्रस्तावना कोणी लिहिली होती? स्वामी दयानंद सरस्वती यांनी. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कधी व कुठे झाला? तर कराडमधील टेंबू या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला 14 जुलै 1856. पुढचा प्रश्न आहे, केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर केसरी या मराठी वृत्तपत्राचे संपादक कोण होते? गोपाळ गणेश आगरकर. 4 जानेवारी 1881 केसरी हे मराठी वृत्तपत्राचे संपादन सुरू झाले. 2 जानेवारी 1885 रोजी स्थापन झालेल्या फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? तर ते होते वामनराव आपटे. कोण? वामनराव आपटे. सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले होते? तर सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते गोपाळ गणेश आगरकर यांनी. कधी? 15 ऑक्टोबर 1888. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक लिहिले गोपाळ गणेश आगरकर यांनी. कधी? 1882. सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोण म्हणाले होते? तर हे कोण म्हणाले होते? गोपाळ गणेश आगरकर. मराठमोळा आणि मराठमोळ्यांची पुरवणी हे लेख कोणी लिहिले? तर हे लेख लिहिले गोपाळ गणेश आगरकर यांनी. शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकाचे मराठीत भाषांतर करून गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते पुस्तक लिहिले?
तर त्या पुस्तकाचे नाव होते विकार विकसित. कधी लिहिले? 1883 सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असे कोण म्हटले होते? तर गोपाळ गणेश आगरकर म्हटले होते. लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी व कोठे झाला? तर लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामधील चिखली या ठिकाणी झाला. कधी? 23 जुलै 1856 लोकमान्य टिळक यांचे राजकीय गुरु कोण होते? तर लोकमान्य टिळक यांचे राजकीय गुरु होते ते म्हणजे कोण? KT तेलंग. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली 14 जून 1896 पुणे या ठिकाणी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. कोणते विद्यापीठ? महिला विद्यापीठ. कधी स्थापना केली? 3 जून 1916 हिंगणे या ठिकाणी, जिल्हा पुणे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवनचरित्र सांगणारा ग्रंथ कोणता आहे? तर तो आहे आत्मवृत्त. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, आत्मवृत्त. समता संघाची स्थापना कधी करण्यात आली? तर समता संघाची स्थापना करण्यात आली 1 जानेवारी 1944 कोणाद्वारे? तर महर्षी कर्वे यांच्याद्वारे. 1958 भारतरत्न हा गौरव मिळवणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते? तर ते होते महर्षी कर्वे. भारतातील पहिला सत्याग्रही आश्रम कुठे स्थापन करण्यात आला होता? तर साबरमती, गुजरात या ठिकाणी. कधी? 25 मे 1915 महात्मा गांधी यांनी टिंबटिंब या दिवशी मिठाचा कायदा मोडला. तर कोणत्या दिवशी? 6 एप्रिल 1930. पुढचा प्रश्न आहे गांधी आयर्विन करार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या कराराला अजून एक नाव आहे ते म्हणजे काय? दिल्ली करार. हा करार कधी करण्यात आला होता? तर 5 मार्च 1931 महात्मा गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट काय होते? तर मीठ सत्याग्रहाचे अंतिम उद्दिष्ट होते ते म्हणजे पूर्ण स्वराज्य. काय होते? पूर्ण स्वराज्य. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले होते? तर हे वर्तमानपत्र इंडियन ओपिनियन हे दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी यांनी सुरू केले होते. निराश्रित सेवा सदनाची स्थापना कधी व कोणी केली? तर निराश्रित सेवा सदनाची स्थापना केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी 21 मे 1907 मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर विठ्ठल रामजी शिंदे. तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर ते वर्ष तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. स्वतःच्या संस्थानात मागासवर्गीयांकरिता 50% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते? तर ते होते छत्रपती शाहू महाराज. कोण होते? छत्रपती शाहू महाराज. मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी टिंबटिंब विद्यार्थ्यांसाठी केली होती. तर कोणत्या विद्यार्थ्यांसाठी? अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराजांनी मिस क्लार्क वसतिगृहाची सुरुवात केली होती म्हणजे स्थापना केली होती. 1905 यंग थिस्ट युनियनची स्थापना कोणी केली? तर 1905 यंग थिस्ट युनियनची स्थापना केली विठ्ठल रामजी शिंदे यांनी. राजश्री शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते होते? तर ते होते घाटगे घराणे. राजश्री शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या वर्षी वसवली? तर 1895 राजश्री शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ वसवली होती. मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी व कोठे केली? तर मित्रमेळा या क्रांतिकारी संघटनेची स्थापना नाशिक जिल्ह्यातील भोगूर या ठिकाणी 1 जानेवारी 1900 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केली. श्रद्धानंद या साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली? तर श्रद्धानंद या साप्ताहिकाची सुरुवात केली होती विनायक दामोदर सावरकर यांनी 1926 मुंबई या ठिकाणी. 1926 मुंबई. 1938 मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर ते होते स्वातंत्र्यवीर सावरकर. खरा ब्राह्मण या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर खरा ब्राह्मण या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत प्रबोधनकार ठाकरे.
प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव काय? तर केशव सीताराम ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पूर्ण नाव आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी व कोठे केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या ठिकाणी म्हणजेच काले या ठिकाणी, सातारा जिल्ह्यातील काले या ठिकाणी 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, रयत शिक्षण संस्थेची प्रमुख योजना काय होती? तर ती योजना होती कमवा आणि शिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक कधी सुरू केले? तर 31 जानेवारी 1920 रोजी. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना कुठे करण्यात आली? तर मुंबईमधील परळ या ठिकाणी. कधी? 20 जुलै 1924. कोणाद्वारे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काळाराम मंदिर सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कधी करण्यात आला? तर नाशिक जिल्ह्यात 2 मार्च 1930 मध्ये नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिर सत्याग्रह. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केली? तर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 मध्ये केली. कधी? 15 ऑगस्ट 1936. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रसारासाठी कोणत्या वृत्तपत्रांचा वापर केला? तर त्या वृत्तपत्र होते जनतापत्र आणि मूकनायक. जनतापत्र आणि मूकनायक. पुढचा प्रश्न आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईत कोणते महाविद्यालय सुरू केले? तर त्या महाविद्यालयाचे नाव आहे सिद्धार्थ महाविद्यालय. कोणते महाविद्यालय? सिद्धार्थ महाविद्यालय. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे या ठिकाणी पुणे करार केव्हा झाला? तर तो करार कधी झाला? 24 ते 25 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे या ठिकाणी एरवडा या ठिकाणी झाला होता हा करार. यानंतरचा पुढचा प्रश्न, सेवाग्राम या ठिकाणी सर्वोदय समाजाची स्थापना कोणी केली? तर आचार्य विनोबा भावे यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली 1940 मध्ये. कोठे? सेवाग्राम या ठिकाणी. भूदान चळवळीला सुरुवात आचार्य विनोबा भावे यांनी कधी केली? तर भूदान चळवळीची सुरुवात त्यांनी केली आंध्र प्रदेशमधील पोचमपल्ली या ठिकाणी 18 एप्रिल 1951 मध्ये. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? तर ते होते आचार्य विनोबा भावे. तर यांना 1958 मध्ये रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता. आळंदी येथे शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी. कधी? 2 ऑगस्ट 1946 मध्ये. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पूर्ण नाव काय? नाना रामचंद्र पाटील. त्यांचा जन्म कधी झाला? 3 ऑगस्ट 1900 मध्ये बहे बोरगाव सांगली या ठिकाणी. ब्रिटिशांच्या सरकारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्याचे काम करणाऱ्या तोफान सेनेचे मुख्यालय कोठे होते? तर सातारा जिल्ह्यातील कुंडल या ठिकाणी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्ण नाव काय? तुकाराम भाऊराव साठे. त्यांचा जन्म झाला होता 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली 21 ऑगस्ट 1822 मध्ये जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी. जगन्नाथ नाना शंकरशेठ व दादाभाई नौरोजी यांच्या पुढाकारातून कोणत्या संस्थेची स्थापना मुंबईत करण्यात आली? तर ती संस्था होती बॉम्बे असोसिएशन. स्थापना कधी करण्यात आली? 26 ऑगस्ट 1852 मध्ये. दर्पण नावाचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? बाळशास्त्री जांभेकर यांनी. कधी? 6 जानेवारी 1832 मध्ये. 1840 मध्ये इंग्रज शासनाने जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाला सन्मानित केले? तर ते होते बाळशास्त्री जांभेकर. कोण? बाळशास्त्री जांभेकर. अक्कलकोटच्या युवराज यांना शिकवण्यासाठी सरकारतर्फे कोणत्या समाजसुधारकाची नियुक्ती करण्यात आली होती? तर ते समाजसुधारक होते बाळशास्त्री जांभेकर. 6 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारी 1812 मध्ये बाळशास्त्री जांभेकर
यांचा जन्म झाला होता रत्नागिरी जिल्ह्यामधील पोंभुर्ले या ठिकाणी. मराठी भाषेचे पहिले व्याकरणकार म्हणून कोणास संबोधले जाते? तर ते कोण होते? दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर. अहमदनगर येथील भिल्लांचे बंड मोडून काढल्याबद्दल सरकारकडून दादोबा पांडुरंग तरखडकर यांना कोणता किताब मिळाला? तर तो किताब होता राव बहादूर. कोणता? राव बहादूर. डॉक्टर भाऊदाजी लाड यांचे पूर्ण नाव काय? तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. कुष्ठरोगावरील औषधाचा शोध लावल्याबद्दल डॉक्टर भाऊदाजी लाड यांचा उल्लेख काय म्हणून केला जातो? त्यांचा उल्लेख केला जातो धन्वंतरी म्हणून. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते लोकहितवादी या नावाने. महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ कोणी सुरू केली? तर महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ सुरू केली होती गोपाळ हरी देशमुख यांनी. स्वामी दयानंद सरस्वती यांचे पूर्ण नाव काय? तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे पूर्ण नाव मूळशंकर करसनदास तिवारी. मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना दयानंद सरस्वती यांनी कधी केली? तर मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 मध्ये केली. कधी? 10 एप्रिल 1875. ऋग्वेद व यजुर्वेद यांचे हिंदीत भाषांतर करणारे समाजसुधारक कोण? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे हिंदीत भाषांतर केले होते. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले? भगिनी निवेदिता यांनी. वेदांकडे परत जा ही घोषणा कोणी दिली? तर वेदांकडे परत जा ही घोषणा दिली स्वामी दयानंद सरस्वती यांनी. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेच्या विरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला? तर ते होते विष्णुबुवा ब्रह्मचारी. वर्तमान दीपिका या वर्तमानपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला कोणत्या समाजसुधारकाने चोख उत्तर दिले? तर कोणी? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी. स्वतः विद्वेषी विवाह करून आपल्या विचारांवरील निष्ठा ही कृतीद्वारे सिद्ध करणारे समाजसुधारक कोण होते? तर ते होते विष्णुशास्त्री पंडित. टिंबटिंब यांनी 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले. तर कोणी? विष्णुशास्त्री पंडित आणि महादेव गोविंद रानडे यांनी 1865 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक संस्थेचे संस्थापक कोण होते? तर सार्वजनिक सभेचे संस्थापक होते गणेश वासुदेव जोशी. त्यांनी सार्वजनिक सभेची स्थापना कधी केली? 2 एप्रिल 1870 मध्ये. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या पहिल्या काव्यसंग्रहाचे नाव काय? तर त्यांनी लिहिला होता काव्यसंग्रह तो म्हणजे काव्य फुले 1850 मध्ये. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर बालिका दिन. तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी आणि कुठे झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचे जनक म्हणून ओळखले जाते बाबा पदमजी यांना. बाबा पदमजी यांचे पूर्ण नाव काय? तर बाबा पदमजी माणिकजी मुळे. बाबा पदमजी यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर अरुणोदय हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे. अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन. अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली? पंडिता रमाबाई यांनी. शारदा सदन मुंबईमध्ये कोणी स्थापन केले? तर पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना मुंबईमध्ये केली. कधी? 11 मार्च 1889 मध्ये. स्त्री धर्मनीती पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर पंडिता रमाबाई. जून 1882 मध्ये स्त्री धर्मनीती हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कधी व कुठे केली? तर कलकत्तामधील बेलूर या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी काय म्हणून साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय युवक दिन म्हणजेच राष्ट्रीय युवा दिन. स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय होते?
तर नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, त्यांचा जन्म झाला होता 12 जानेवारी 1863 भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी कधी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 केली. महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे सॉक्रेटिस म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांना ओळखले जाते. गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण होते? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु होते. पंढरपूर येथे सर्वसामान्य यात्रेकरूंसाठी चोखामेळा ही धर्मशाळा बांधणारे कोण? तर पंढरपूर येथे सर्वसामान्य यात्रेकरूंसाठी चोखामेळा ही धर्मशाळा कोणी बांधली? संत गाडगे महाराज यांनी. संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय? तर डेबोजी झिंगरजी जानोरकर. संत गाडगे महाराज कोणाला आपले गुरु मानले होते? त्यांनी कोणाला आपले गुरु मानले होते? तर संत तुकाराम महाराज यांना संत गाडगे महाराजांनी आपले गुरु मानले होते. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारत कृषक समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी. कधी? 1955. अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख. अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली होती. तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर संत तुकडोजी महाराज यांनी तुरुंगात असताना सुविचार स्मरणी हा ग्रंथ लिहिला होता. भाऊ महाजन यांचे पूर्ण नाव काय? तर भाऊ महाजन कुंटे. त्यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पेन येथे झाला होता 1815. कोसबाटची कर्मयोगिनी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर अनुताई वाघ यांचा कोसबाटची कर्मयोगिनी म्हणून उल्लेख केला जातो. अनटचेबल्स इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनटचेबल्स इंडिया हा ग्रंथ लिहिला होता. लेखण्या मोडा बंदुका उचला असा संदेश कोणी दिला? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. स्वामी विवेकानंद यांना विवेकानंद हे नाव कोणी दिले? तर अजितसिंह खत्री यांनी. कोणी? अजितसिंह खत्री. यानंतरचा पुढचा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्या नावाखाली कोणती पदवी लावत असत? तर कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्या नावाखाली रयत सेवक ही पदवी लावत असत. आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न, एप्रिल 1916 बेळगाव येथे स्थापन झालेल्या टिळकांच्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते जोसेफ बॅप्टिस्टा. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.